नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोरस्ते पुन्हा एकदा आपले या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयातील वर्किंग कॅपिटल या चॅप्टरचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज निर्माण होत असते किंवा खेळतं भांडवल जे आहे हे खेळतं भांडवल व्यवसायाच्या दैनंदिन दररोज निर्माण होणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवत असतं. तर व्यवसायाला मग रॉ मटेरियल खरेदी करायचं असेल त्यासाठी त्या ठिकाणी वर्किंग कॅपिटलची गरज असते. आता जर आपण बघितलं तर व्यवसायामध्ये त्या ठिकाणी दोन प्रकारचे ॲसेट असतात. एक म्हणजे करंट ॲसेट आणि दुसरं म्हटलं तर फिक्स ॲसेट. प्रामुख्याने या दोन प्रकारांमध्ये ॲसेटचं वर्गीकरण हे केलं जात असतं. तर वर्किंग कॅपिटलचा जास्तीत जास्त संबंध जर आपण बघितला तर त्या ठिकाणी करंट ॲसेट्सशी येत असतो. म्हणजेच करंट ॲसेट म्हणजे कोणते ॲसेट, तर त्या ठिकाणी ज्यांचं लवकरात लवकर पैशात रूपांतर करता येऊ शकतं. करंट ॲसेट कॅन बी कन्व्हर्टेड क्विकली इन मनी और इन कॅश. लवकरात लवकर कॅशमध्ये रूपांतर करता येत असतं किंवा लवकरात लवकर त्यांचं त्या ठिकाणी पैशात रूपांतर करता येत असतं. अशा प्रकारच्या ॲसेट म्हणजेच करंट ॲसेट. विद्यार्थी मित्रांनो, जर वर्किंग कॅपिटलचं जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्रामुख्याने दोन ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट विचारात घेतल्या जात असतात. तर ग्रॉस वर्किंग कॅपिटल अँड नेट वर्किंग कॅपिटल. ग्रॉस वर्किंग कॅपिटल म्हणजेच व्यवसायामध्ये ज्या काही सर्व चालू मालमत्ता किंवा सर्व करंट ॲसेट आहेत, या सर्व करंट ॲसेटला त्या ठिकाणी आपण ढोबळ चालू मालमत्ता किंवा ग्रॉस करंट ॲसेट असं देखील म्हणत असतो. आणि नेट वर्किंग कॅपिटलचा जर आपण विचार केला तर नेट वर्किंग कॅपिटल म्हणजे त्या ठिकाणी करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी. तर मग आता आपण त्या ठिकाणी TY BComला देखील त्या ठिकाणी करंट ॲसेट करंट लायबिलिटी किंवा जे काही रेशो ॲनालिसिस जो काही चॅप्टर होता त्या चॅप्टरमध्ये देखील आपण कोणत्या प्रकारच्या करंट ॲसेट असतात आणि कोणत्या करंट लायबिलिटीज असतात हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. तरी पण त्या ठिकाणी करंट ॲसेटमध्ये त्या ठिकाणी कॅश, त्याचबरोबर स्टॉक, डेटर्स असतील, प्रीपेड एक्सपेन्सेस असतील, बिल्स रिसिवेबल असतील, हेच किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असतील, हे सर्व तुमच्या काय आहेत करंट ॲसेट. आता ह्या सर्व करंट ॲसेटची जर आपण टोटल केली तर त्या ठिकाणी आपलं ग्रॉस वर्किंग कॅपिटल येईल. आणि करंट लायबिलिटीज बघितल्या आपण तर त्या ठिकाणी क्रेडिटर्स असतात, बिल्स पेएबल असतात, शॉर्ट टर्म लोन असतील इत्यादी सर्व ज्या काही किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असेल इत्यादी सर्व तुमच्या करंट लायबिलिटीज येत असतात. म्हणजेच त्या ठिकाणी जर आपण वरील मी जी काही करंट ॲसेट सांगितल्या आणि ज्या काही करंट लायबिलिटी सांगितल्या तर या करंट ॲसेटमधून जर करंट लायबिलिटी वजा केल्या असता तुमचं त्या ठिकाणी वर्किंग कॅपिटल येत असतं. एक्सेस ऑफ करंट ॲसेट ओव्हर करंट लायबिलिटी. वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय, तर करंट ॲसेट या करंट लायबिलिटीजपेक्षा जास्त आहे त्यावेळेस आपलं काय येत असतं, वर्किंग कॅपिटल येत असतं. म्हणजे करंट ॲसेटचं किंवा चालू मालमत्तेचं चालू देयतांपेक्षा जास्त असणं म्हणजेच काय असतं तुमचं खेळतं भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल. आणि या वर्किंग कॅपिटलच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी जे काही व्यवसायाच्या दैनंदिन गरजा आहेत त्या दैनंदिन गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण वर्किंग कॅपिटलचं जे काही सायकल आहे ते जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कॅश, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस,
फिनिश गुड अँड देन डेटर्स अँड अगेन कॅश. हे जे काही खेळत्या भांडवलाचं जे चक्र आहे ते चक्र त्या ठिकाणी फिरत असतं. जसं आपण बघितलं कॅश, आता कॅशपासून आपण सुरुवात करूया. आपल्याकडे कॅश आहे आणि ही जी काही कॅश आहे या कॅशच्या आधारे आपण त्या ठिकाणी रॉ मटेरियल काय करू, परचेस करू. आता रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर त्याच्यावरती काय करावे लागेल आपल्याला. जर आपल्याला एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करायचं असेल तर त्या रॉ मटेरियलवरती आपल्याला काय करावं लागेल, तर प्रक्रिया करावी लागेल. मग त्यालाच आपण काय म्हणतो, वर्क इन प्रोग्रेस. मग रॉ मटेरियलवरती प्रक्रिया करून त्या ठिकाणी फिनिश गुड किंवा त्याला आपण काय म्हणत असतो, पक्का माल, बरोबर, फिनिश गुड किंवा तयार माल. मग रॉ मटेरियलवरती प्रक्रिया केली आणि रॉ मटेरियलवरती प्रक्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी आपला काय तयार झाला आहे, पक्का माल तयार झाला आहे किंवा त्या ठिकाणी आपण विक्री योग्य जो काही प्रॉडक्ट आहे किंवा माल आहे तो आपला तयार झालेला आहे. आता तयार झालेला जो काही माल आहे तो तयार झालेला माल आपण जर उधारीवर विकला तर आपले काय तयार होतील, डेटर. डेटर म्हणजे काय की भविष्यात आपल्याला यांच्याकडून त्या ठिकाणी पैसे घेणं आहे किंवा आपण यांच्याकडून आपल्याला त्या ठिकाणी पैसे मिळतील. म्हणजेच कोण झाले आपले डेटर, बरोबर. म्हणजे उधारीवर आपण जो माल जो काही आपण विकला तेच आपले डेटर किंवा त्याला आपण बिल्स रिसिवेबल म्हणजेच आपल्याला भविष्यात यांच्याकडून पैसे मिळतील. आणि मग अगेन त्यांच्याकडून पैसे मिळाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आपण त्याची गुंतवणूक जी आहे ती रॉ मटेरियलमध्ये करू आणि पुन्हा त्या ठिकाणी रॉ मटेरियलचं पुन्हा तुमचं वर्क इन प्रोग्रेस आणि वर्क इन प्रोग्रेस नंतर पुन्हा तुमचा त्या ठिकाणी फिनिश गुड आणि फिनिश गुड नंतर अगेन डेटर. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर झालं तर कॅश कन्व्हर्टेड इंटू रॉ मटेरियल, रॉ मटेरियल converted into work in progress, work in progress converted into finished good, finished good converted into debtors and again debtors converted into cash. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.